तर नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ करायचं म्हणजे आता नवीन ब्लॉग येईल एक 3-4 दिवसात येईल किंवा आज संध्याकाळी येईल. राहू दे, तिच्यामध्ये काय होईल ते होईल. आज ब्लॉग टाकतोच, आज संध्याकाळपर्यंत टाकतो. तर व्हिडिओ आज करायचं कारण म्हणजे तर आज आमच्या कामावर म्हणजे एक सिनियर आहेत, म्हणजे 50 असू दे 60 असू दे, दोघं तिघंजण आहेत. तिने सांगितले म्हणजे मलाच नवं, आम्ही दोघं होतं, आम्हासनी सांगायला की बाबा तुमचं अजून वय कमी आहे, ह्यात कशाला गुंता. तर तुमचं अजून वय कमी आहे तर काय तर छोटं का असेना स्वतःचा बिझनेस करा आणि किंवा चांगली नोकरी तर बघा. तिने म्हटले चांगलं आता तुम्ही अजून 30 वय नाही तर 30 वय नाही तर एक छोटंसं बिझनेस करा, काय कमी पैशातलं असेना 50,000च्या आतलं का असेना तर काय करा, स्वतःचं करा. जेणेकरून जर लॉस झालं तर दुसरी म्हणजे हाय ती नोकरी आहेच तुम्हासनी. जर तुमचं वय 30च्या वर गेलं असणार तर कसं आहे, त्यांना म्हणजे त्या लोकांना माहितीच आहे आपल्याला आता जबाबदारी आल्या, पुढं गेलं तर हाय ते करायला पाहिजे. तेव्हा नोकरी करू म्हणजे दुसरं बिझनेस करू शकत नाही, जे आहे त्यातच करायला पाहिजे. किंवा बिझनेस जर केलं चाललं न ठीक, त्या वयात त्यांना होणारच नाही. आणि जेणेकरून आमचं म्हणजे बाकीच्यांचं वय जे बारकं आहे, 25 आहे काय आहे, त्यांनी कसं जर स्टार्ट केलं चाललं न ठीक, काय लॉस झालं तर लय काय होणार नाही. 50,000च्या आत केला तर 50,000 होईल. आणि तुम्ही पण सांगतो लय असं लाखाच्या वरती असं काय स्टार्ट करायला जाऊ नका. बारकं काय असे ना, काय होईल, चहा असू दे, बाकीचं काय बारकं काय बारीक सारीक काय असू दे ते स्टार्ट करा. आणि जर चाललं ठीक चाललं तर मग तुमचं कोण पाय खेचणार कोण नसते पाठीमागं. आणि नाही चाललं तर मग काय आहे ते नोकरी दुसरं पर्याय असतोच तुम्हासनी. मग जर 30 वयाच्या पुढे गेलं तर पर्याय दुसरा नसतो, हे समजून घ्या. ते मला पण पटलं. तिने 1-2 तास झाले म्हणजे प्रवचन काय म्हणत नाही, म्हणजे चांगलंच सांगाल ते ते तुम्हाला पण सांगावं हे माझं तात्पर्य. तर एवढंच आहे आणि आज व्हिडिओ टाकतो बघा. ओके, तर एवढंच सांगणं होतं. प्रयत्न करा, हार मानू नका. ओके, धन्यवाद.